इम्तियाज जलील यांनी मुंब्राच नाही तर अवघा महाराष्ट्र हिरवा करू असं वादग्रस्त विधान केल्यानंतर भाजप नेते अमित साटम यांनी संताप व्यक्त केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक नवीन वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। त्यावरून आता पुन्हा एकदा हिरवा आणि भगवा असा वाद पेटल्याचं दिसून येत आहे। यावर आता मंत्री गणेश नाईक यांनी मोठं वक्तव्य केलंय, मात्र त्यांनी सहर शेख यांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय। मुंब्रा हिरवा करून टाकू या वक्तव्याची पाठराखण करत गणेश नाईक यांनी म्हटलंय की त्यांच्या पक्षाच्या झेंड्याचा रंग हिरवा आहे आणि आपण देखील असं बऱ्याच वेळा म्हणतो, पूर्ण महाराष्ट्र भगवा करू असं देखील आपण म्हणतो। त्यामुळे आता एक नवीन वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान गणेश नाईक यांनी सहर शेख इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याला पाठराखण केल्याचं पाहायला मिळतंय। या व्हिडिओमधून त्यांनी काय म्हटलंय बघूयात। नाही बघ, इम्तियाज जलील तो कायदेशीर त्याने केलेली भाषा तुम्ही चॅलेंज करू शकत नाही, नाही का? चालू ते ज्या वेळेला तुम्ही सगळं आम्ही भगव करू तर त्याने हिरवक बोलत, पण ठीक आहे, पॉलिटिकली आमच्या विचारात आमचा म्हणजे हिरवा आहे आणि तिरंग्यामध्ये हिरवा आहेच ना। त्याने हिरव्याची नफरत आपण नाही करतो का? हा, तो जो मोगलांचा हिरवेपण आहे त्याचा आपण धिक्कार करतो आणि त्याचा मुकाबला करू।